कारण काय पाहूयात। ग्रामीण बांगलादेशामध्ये सध्या दिवसातून 12 तास वीज नसते। शेतकरी पंप चालवू शकत नाहीत, कापड कारखाने ठप्प आहेत, गॅस टंचाईमुळे घरगुती स्वयंपाकावर परिणाम झाल्याचं वृत्त आहे। संतप्त जमाव वीज कार्यालयांवर मोर्चे काढतोय, त्यामुळे सरकारला पोलीस बंदोबस्त द्यावा लागतोय। बांगलादेशाच्या एकूण वायू पुरवठ्याचा आकडा सध्या दिवसाला 2100 मिलियन क्युबिक फुटावर घसरला आहे आणि मागणी आहे 3800 मिलियन क्युबिक फूट, म्हणजे जवळपास निम्म्याच गरजा पूर्ण होत आहेत। हे संकट उन्हाळ्याचं नाहीये, तज्ज्ञांच्या मते हे वर्षानुवर्षाच्या चुकीच्या ऊर्जा नियोजनामुळे झालंय। हे संकट एकाच कारणानं आलेलं नाही, ते 3 स्तरांवर एकाच वेळी आदळलंय। बांगलादेशातलं स्थानिक गॅस उत्पादन 2018 मध्ये दिवसाला 2500 MMCFD होतं, ते आता 1700 वरती आलंय। दरवर्षी 4.5% दरानं घट होते। त्यावर उपाय म्हणून देश LNG आयातीवरती अवलंबून राहिला, पण 21 जुलैला एक्सेलरेट एनर्जीच्या फ्लोटिंग LNG टर्मिनलला आग लागली आणि त्यातून 450 MMCDF पुरवठा एका दिवशी बंद झाला। त्यात भर म्हणजे बंगालच्या उपसागरात खराब हवामानामुळे कतारवरून आलेली जहाजं किनाऱ्यावर नांगर टाकून उभी आहेत, पण LNG उतरवताच येत नाहीये। 3 संकट एकत्र आणि देश काळोखात। या संकटातून बाहेर पडण्यासाठी बांगलादेशचे ऊर्जा मंत्री इक्बाल हसन मेहमूद यांनी भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांची भेट घेतली। भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन मार्फत तातडीनं अतिरिक्त डिझेल पाठवण्याची विनंती केली। ही पाईपलाईन 2017 मध्ये सुरू झाली। आसामच्या नुमालीगड रिफायनरीतून हे डिझेल सिलिगुडी मार्गे बांगलादेशातल्या परबातीपूरपर्यंत येतं। मुख्य संकट नैसर्गिक वायूचं असलं तरी अतिरिक्त डिझेल मिळालं तर शेतीचे पंप, वाहतूक आणि बॅकअप जनरेटर चालू ठेवता येतील। जनतेला किमान दिलासा मिळेल। भारतानं अधिकृत उत्तर अद्याप दिलेलं नाही। हे नातं नवं नाहीये आणि एकतर्फी देखील नाही। अदानी पॉवरनं 2025 मध्ये बांगलादेशला 8.63 अब्ज किलोवॅट तास वीज पुरवली। एकूण बांगलादेशी विजेच्या 8.2% वाटा एकट्या या एका भारतीय कंपनीचा होता। NTPC, SEIL, PTC आणि पॉवर ग्रिड मिळून भारत हा बांगलादेशाचा सर्वात मोठा वीज भागीदार आहे। अदानीला थकीत बिलांमध्ये तब्बल $2 अब्ज येणं होतं। बिलं थकलेली असतानाही भारतानं वीज पुरवठा थांबवला नाही, शेजार धर्म पाळला। इथेच एक महत्त्वाचा विरोधाभास आहे। शेख हसीना यांच्या सत्तांतरानंतर युनूस सरकारनं भारताशी संबंध बिघडवले, पाकिस्तान आणि चीनशी जवळीक वाढवली। युनूस यांनी भारताच्या ईशान्य राज्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली। माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ANIला मुलाखत दिली होती, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारताविरोधातलं हे वातावरण युनूस सरकारनं पोसलेल्या अतिरेकी घटकांनी जाणीवपूर्वक घडवलेलं आहे। राजकीयदृष्ट्या भारताशी वैर पत्करायचं आणि संकटाच्या वेळी मात्र भारताचाच दरवाजा ठोठवायचा, हे चित्र बांगलादेशची खरी भूराजकीय अगतिकता सांगतं। बांगलादेशसमोर खरा प्रश्न ऊर्जेचा नाहीये, तो धोरणाचा आहे। स्थानिक गॅस उत्पादन घटतच राहील, LNG आयातीचा खर्च वाढत राहील। बांगलादेशाला आज तरी कळतंय का की संकटात शत्रू नाही तर मित्र असलेला शेजारीच कामाला येतो। आता एक अत्यंत दिलासा